जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं, त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणील आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी, डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. श्रद्धा. आजचा आपला विषय आहे श्रद्धा. श्रद्धा ही काय चीज आहे हे आपण थोडक्यात समजावून घेऊ. श्रद्धा हे एक अजब रसायन आहे. मानवी जीवनाचे ते एक प्रेरणेचे स्थानकच आहे. श्रद्धेच्या स्थानकावरूनच सर्व प्रेरणा बाहेर सोडल्या जातात. एक ब्रिटिश पत्रकार माल्कम मगरिज यांनी श्रद्धेची व्याख्या करताना म्हटले आहे, पुराव्याची गरज नसलेला विश्वास म्हणजे श्रद्धा होय. याशिवाय बायबलच्या नव्या करारात एक व्याख्या दिलेली आहे. त्यात म्हटले आहे, मागीलाविषयी खात्री व पुढीलाविषयी भरवसा म्हणजे श्रद्धा. दोन्ही व्याख्येमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने गृहीत आहे, ती म्हणजे श्रद्धा ही अशी एक चीज आहे की जिला कसलाच पुरावा चालत नाही. पुरावा हा शब्द उच्चार होताच श्रद्धा पटकन संपून जाते. म्हणूनच श्रद्धेला अजब रसायन म्हटले आहे. श्रद्धा ही काय वाटेल ते उत्पात घडवून आणू शकते वा विश्वचालकाशी भेटही घडवून देते. व्यक्तीला अत्युच्च पातळीवर घेऊन जाते किंवा तीच श्रद्धा जर चुकीची बाळगली तर ती भयंकर अधपतन घडवून आणते. श्रद्धा ही आंधळी नसते किंवा डोळसही नसते, तर ती फक्त असते. जसे प्रेम, भीती, आनंद या प्रकारच्या ज्या मानवाच्या अनेक मूलभूत प्रवृत्ती आहेत, तशीच श्रद्धा ही सुद्धा मूलभूत प्रवृत्तीच आहे. भारतीय विचारवंतांनी श्रद्धेला आंधळी किंवा डोळस म्हटलेले नाही, तर त्यांनी तिचे सात्विक, राजस आणि तामस श्रद्धा असे 3 भाग पाडलेले आहेत. ज्यातून चांगल्याची निर्मिती व निष्पत्ती होते ती सात्विक श्रद्धा,
आणि ज्यातून राक्षसी कृती बाहेर पडते ती तामसी किंवा कुश्रद्धा. अंधश्रद्धा नव्हे, श्रद्धा व कुश्रद्धा असे त्यांनी वर्गीकरण केलेले आहे. त्यालाच आपण चांगली श्रद्धा किंवा वाईट श्रद्धा असेही म्हणू शकतो. श्रद्धा ही गोष्ट जसे प्रेम असते त्या प्रेमाप्रमाणेच मुळातच आंधळी असल्यामुळे अंधश्रद्धा हा शब्दच पुनरुक्तीपर म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये टॉटॉलॉजिकल म्हणतात असा असल्यामुळे तर्कतः तो तर्कदुष्ट आहे. भारतीय तत्त्वज्ञ श्रद्धेची व्याख्या अशी करतात, जी सततत्वाला धारण करते ती श्रद्धा. भारतीय तत्त्वज्ञ व विचारवंत विश्वातील कोणत्याही वस्तूला 3 अंश असतात असे मानतात. पहिला अंश सत, त्यालाच अस्तित्व किंवा एक्झिस्टन्स असे म्हणतात. दुसरा अंश चित्त, ज्याला जाणीव, ज्ञान किंवा नॉलेज असं म्हणू. आणि तिसरा अंश आनंद म्हणजे ब्लिश. यामधील सतभाग म्हणजे वस्तूचा इदम अंश म्हणजे त्या वस्तूचे असणेपण, बिईंगनेस, तिचे अस्तित्व होय. ते केवळ स्वरूप असते म्हणजेच ते एकमेवा द्वितीय असते. असणेपण असल्याशिवाय जगात कोणतीही वस्तू अस्तित्वात येणे किंवा असणे अशक्य आहे. तेव्हा या सतबरोबर जी राहते त्या सतला जी धारण करते ती श्रद्धा होय. श्रद्धेचे स्वरूप अत्यंत मूलगामी आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणते, सत्वानुरूपा सर्वस्व श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयो अयम पुरुषो यो यत् श्रद्ध स एव सा. याचा अर्थ असा होतो की जसा ज्याचा स्वभाव असतो तशीच त्याची श्रद्धा असते. पुरुष म्हणजे व्यवहार करणारी जाणीव किंवा ज्याला आपण जीव असे म्हणतो, हा पूर्णपणे श्रद्धामय आहे. त्याची जशी श्रद्धा असते तसाच तो असतो. म्हणजेच पुरुषाचे स्वरूपच श्रद्धामय आहे. श्रद्धा इतकी मूलगामी आहे, जो जशी श्रद्धा बाळगतो तोही तसाच बनत जातो. म्हणून नेहमी चांगल्याची श्रद्धा बाळगावी. श्रद्धेमध्ये अफाट सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्तानी बायबलमध्ये श्रद्धेची फारच महती सांगितलेली आहे. जर एखाद्याने पर्वतालाही दूर हो असे जर म्हटले तर तो पर्वतही जागा सोडून बाजूला सरेल. पण हे सर्व होण्यासाठी त्या पर्वताहूनही प्रचंड श्रद्धा जवळ असली पाहिजे असे येशूचे म्हणणे आहे. श्रद्धेमुळे पांगळाही पर्वत चढून जातो आणि मुकासुद्धा महाभारतावर प्रवचन करू लागतो. हे सामर्थ्य आहे श्रद्धेचे. मात्र ती जी श्रद्धा आहे ती अशा प्रकारची आहे, पूर्णपणे अढळ, कधीही न ढळणारी, निशंक, डाऊटलेस. त्याविषयी मनामध्ये कसलाही संशय असता कामा नये. आणि ती श्रद्धा अव्यभिचारी असावी. अव्यभिचारी याचा अर्थ असा की ती एकनिष्ठ असावी. एकावर श्रद्धा ठेवतो, बोलतो भलतंच आणि करतो तिसरंच असं जर असेल तर ती श्रद्धा आहे असं म्हणता येणार नाही. आणि जर म्हणत असेल तर तो श्रद्धेच्या ठिकाणी व्यभिचार ठरतो. म्हणून पूर्णपणे एकनिष्ठ असली पाहिजे, म्हणजेच अव्यभिचारी असली पाहिजे. चिखलामध्ये एखादी मेढ किंवा ज्याला आपण खांब म्हणतो तो जर रोवला आणि काही काळाने तो चिखल वाळून घट्ट होतो, चिखल घट्ट झाला की ती मेढ ही घट्टपणे त्यामध्ये रुतून बसते, ती अजिबात हलत नाही. मात्र त्याच चिखलात नंतर जर पाणी गेले की पुन्हा चिखल पातळ बनतो आणि ते मेढ परत हलू लागते. तसेच अंतकरण वृत्तीत संशयाचे पाणी जर मुरू लागले की श्रद्धेची मेढ हलू लागते आणि ती डळमळीत होते. म्हणून केवळ संशय घेणे, केवळ विकल्प करीत राहिल्याने श्रद्धा राहत नाही. आणि जर श्रद्धा नसेल तर ध्येयही प्राप्त होत नाही. आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर आपली अढळ श्रद्धा पाहिजे. ज्वालामुखीद्वारे बाहेर आलेला तप्त लाव्हा रसात एखादा दीपस्तंभ रुतून बसावा व तो लाव्हा थंड झाल्यानंतर तो दीपस्तंभ अचल होऊन पथदीपाप्रमाणे काम करावा, तशी श्रद्धा हवी. अचल, ध्रुव ताऱ्यासारखी अढळ अशी अचल श्रद्धा होण्यासाठी प्रथम लाव्हा रसाची तप्तता सहन करावी लागते. ही श्रद्धाच पुढे यश प्राप्त करून देते. स्वतःच ठरवलेल्या ध्येयावर जर श्रद्धा नसेल, त्याविषयी शंका, संशय असेल
तर तुम्ही कधीच ते ध्येय प्राप्त करू शकणार नाही. एकदा संशय यायला सुरुवात झाली की मग त्याला सीमाच राहत नाही. सर्व संशयवाद्यांचा कळस म्हणजे पिरो नावाचा एक संशयवादी पाश्चात्यामध्ये होऊन गेला. तो म्हणे, जगातल्या कुठल्याच गोष्टीवर माझा विश्वास नाही. एवढेच नव्हे तर मी जे हे विधान करतोय त्याच्यावरही माझा विश्वास नाही. हा अविश्वास त्याची सगळीच विधाने खोटी ठरवतो. जीवन नौकेचा प्रवाह चालला असता ती जर संशयाच्या खडकावर आदळली तर ती फुटून जाऊन भवसागरामध्ये बुडून जाते. संशयवाद्याचा अंती विनाशच होतो. म्हणून गीता म्हणते, संशयात्मा विनश्यती. पक्षाने जर द्राक्षावर चोच मारली तर त्या द्राक्षातील सर्व रस गळून झिरपून जातो व शिल्लक राहते कोरडे शुष्क कातडे. तसेच आपल्या जीवनामध्ये विशेषतः नातेसंबंधात सुद्धा एकदा का संशयाने चंचू प्रवेश केला की सगळाच संशय कल्लोळ माजतो आणि त्यात जीवनरस कधी आटून गेला ते कळत सुद्धा नाही. जीवनातला रस आटला की शिल्लक राहते वैराण, वाळवंट, वैफल्य, शुष्कता आणि अयशस्वीता. म्हणून आनंदी जीवन हे श्रद्धेवर उभे असते. श्रद्धा म्हणजे जीवन अवघाचा झरा आहे. श्रद्धा मनुष्याला जीवन रस पुरवते. ज्याची श्रद्धा अतूट आहे त्याच्या जीवनातला वसंत नेहमीच फुललेला असतो. त्याच्या आयुष्यात कोकिळेचे कूजन चाललेले असते. त्याची वनराई बहरलेली असते, मोहरलेली असते. फुललेल्या पुष्पलता वायुलहरींवर मुक्तपणे सुगंध उधळीत असतात. वृक्ष पक्व फळांनी लगडलेले असतात. त्याची रोज उगवणारी सकाळ एका रमणीचे रूप घेऊन येते. याच श्रद्धेच्या जोरावर ऋग्वेदातील मंत्रद्रष्टा ऋषी उषा सुक्तामध्ये म्हणतो, आम्ही या अंधाराच्या पलीकडे गेलो आहोत. उषा प्रकाशित होत तेजाची जाळी तयार करीत आहे आणि मोह घालवणाऱ्या प्रियप्रमाणे सौंदर्य खुलवण्यासाठी स्मित करीत आहे. प्रकाश पाडित या सुवदनेने आम्हास प्रसन्न करण्यासाठी जागे केले आहे. ऋषी पुढे म्हणतात, आपल्या सुकुमार देहाची जाणीव असणाऱ्या व उभ्यानेच स्नान करीत असणाऱ्या गौरकाय युवतीप्रमाणे ही उषा आमच्या दृष्टीसमोर येऊन ठाकली. श्रद्धाच मनुष्याच्या जीवनामध्ये चांदण्याचं शिंपण करीत असते. श्रद्धेनेच ज्ञान प्राप्त होते. श्रद्धेने जीवनाला सुगंध प्राप्त होतो. श्रद्धेनेच जीवनाला गोडवा येतो. श्रद्धा म्हणजे ईश्वराचे संगीत होय. म्हणून सारासार विवेकाने ठरवलेल्या ध्येयावर श्रद्धा ठेवा. स्वतःच्या जीवनावर श्रद्धा ठेवा. स्वतःच्या जगण्यावर श्रद्धा ठेवा. तुमचे ध्येय प्राप्त होईल. तुमचे जगणे सार्थ होईल आणि जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. पुरुष म्हणजे ज्याला आपण जीव म्हणतो, हा पूर्णपणे श्रद्धामय असल्यामुळे प्रत्येकाची कशा ना कशावर तरी श्रद्धा ही असतेच. श्रद्धा जशी चांगल्यावर असते तशीच ती वाईटावरही असू शकते. म्हणूनच गीतेने श्रद्धेचे सत्व, रज आणि तम असे 3 भाग पाडलेले आहेत. धर्मांध अतिरेक्यांपासून नास्तिक क्रांतिकारकापर्यंतचे सगळे विकृत श्रद्धेने भारलेले असतात. जसे अग्नीचा वापर पाक तयार करण्याचे सोडून घरे जाळण्यासाठी करावा, तसेच अनेक लोक श्रद्धेचा वापर विघातक, विनाशक गोष्टी घडवून आणण्यासाठी करतात. तर बहुतांशी बुवा, बाबा, महाराज, देवऋषी इत्यादी धर्मठक श्रद्धेचा वापर स्वार्थासाठी करून घेतात. म्हणून देव व व्यक्ती यांच्यामधला दलाल बनण्याचे काम जो करतो त्याच्या नादाला कधीच लागू नये. परमेश्वराने ज्ञानाचा प्रकाश ज्या डोक्यात ठेवलेला आहे ते डोके अशा दलालांच्या पायावर ठेवणे म्हणजे त्या परमेश्वराचाच अपमान आहे. परमेश्वराच्या नावाने प्रवचने देणारा व स्वतःची ट्रस्ट, संस्था आदी काढून त्यात कोट्यावधींची माया गोळा करणारा या जगातला कोणताही महाराज हा दलालच आहे. म्हणून त्यांच्यापासून स्वतःला जपा. त्यांच्या नादी लागून स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम हे वाया घालवू नका. बऱ्याच वेळा तुम्हाला त्यातून आभासी समाधान मिळत असेल, पण तो आभास आहे, मृगजळ आहे, सत्य नव्हे. म्हणून प्रथम या सर्व भंपक गोष्टी आणि भाकड कथामधून स्वतःला निर्धाराने सोडवून घेऊन पूर्णपणे त्यातून बाहेर या.
या धर्म ठिकाणी करून ठेवलेल्या धर्मकांडांच्या जाळ्यातून जेव्हा तुम्ही पूर्णपणे बाहेर याल तेव्हाच तुमच्या ठाई खऱ्या श्रद्धेचा अंकुर फुटेल. त्या सर्व शक्तिमान परमेश्वराने निर्माण केलेल्या भव्य दिव्य अशा या आकाशाखाली या आणि मुक्ततेच्या वातावरणात स्वतंत्रपणे श्वास घेण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणाऱ्या श्रद्धेला जागी करा. तिला जोपासा. तीच तुम्हाला यशाचे शिखर पार करायला मदत करेल. तुमच्या श्रद्धेचा कुणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका. सत्यासाठी, मानवतेसाठी व कल्याणासाठीच तिचा वापर करा. असलेली श्रद्धा चांगल्यासाठी वापरा व नसेल तर चांगल्यासाठी तिला जागृत करा. फुलवा. श्रद्धा जागी झाली की यश तुमच्या मुठीत आहे. यशस्वी होण्याची श्रद्धाच यश प्राप्त करून देते. म्हणूनच स्वतःवर श्रद्धा ठेवा, जीवनावर श्रद्धा ठेवा, जगण्यावर श्रद्धा ठेवा, आपल्या ध्येयावर श्रद्धा ठेवा, हातातल्या कार्यावर श्रद्धा ठेवा आणि यशावर श्रद्धा ठेवा. श्रद्धेने सामर्थ्य प्राप्त होते. मी हे काम करू शकतो हा विश्वासच काम करण्यासाठीची शक्ती, ऊर्जा व योग्यता प्राप्त करून देते. मी यशस्वी होणारच अशा प्रकारच्या विश्वासामुळे ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच विश्वासाने तो सर्व गोष्टी मिळवतोही आणि अंतिमतः ध्येय प्राप्त करून यशस्वी होतो. श्रद्धेमुळे काम करण्यास बळ प्राप्त होते. यशस्वी होईपर्यंत अनंत अडचणी, संकटे व अपयश अनुभवावे लागतात. त्या प्रत्येक अपयशाच्या वा संकटाच्या वेळी तारून नेण्यास ही श्रद्धाच कारणीभूत ठरते. श्रद्धेमुळे पुढचे मार्गक्रमण लगेच सुरू होते. आपल्या ध्येयावर व कार्यावर श्रद्धा ठेवून चालले असता जगातले कोणतेच संकट नाउमेद करू शकणार नाही. ही ताकद आहे, ही शक्ती आहे आणि हे सामर्थ्य आहे विश्वासामध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये. श्रद्धा ही मेंदूला प्रेरित करते. दृढ श्रद्धा, अविचल, अढळ व निशंक श्रद्धा मेंदूला सतत ऊर्जा पुरवून प्रेरित करीत असते. त्यामुळे लक्ष्य प्राप्त करण्याचे अनेक पर्याय, साधने आणि उपाय हे अविरतपणे शोधता येतात. प्रेरणा सतत पुढे ढकलण्याचे काम करते तर श्रद्धा प्रेरणा देण्याचे काम करत असते. त्यामुळे ध्येयापर्यंत वाटचाल होऊ शकते. जर आपलीच आपल्या ध्येयावर श्रद्धा असेल तर इतर लोकही आपल्यावर विश्वास ठेवू लागतात. प्रेरणेमुळे मनात मरगळ येत नाही. मन सतत टवटवीत व कार्यप्रवण राहते. कार्यप्रवण मनाची वाटचाल यशाच्या दिशेने फारच सुलभपणे होते. म्हणजेच श्रद्धेतून प्रेरणेची निर्मिती, प्रेरणेतून साधने व उपायांचा शोध केला जातो आणि ते सापडल्यानंतर योग्य दिशेने वाटचाल सुरू होते आणि अंतिमतः ध्येयप्राप्ती होत असते. जर श्रद्धा असेल तर आवडसुद्धा निर्माण होते. ध्येयावरील व कार्यावरील श्रद्धा ही त्या कामात आवड निर्माण करून देते. कामात आवड असेल तर काम पुन्हा पुन्हा करण्यास कंटाळा येत नाही. कामात कंटाळा येत नसेल तर त्या कामाचा उरक झपाट्याने वाढतो. तसेच ते काम न थांबता सातत्याने केले जाऊ शकते. कोणत्याही कामातील सातत्य हे यशापर्यंत सहजपणे पोहोचवू शकते. शिवाय ज्या कामात आवड असते ते काम करण्यात आनंद वाटत असतो. कामातील आनंद हे एक अलौकिक असे समाधान मिळवून देतेच, शिवाय त्या कामाचा बोजासुद्धा वाटत नाही, त्याचे ओझे होत नाही. 15 किलो वजनाचे गोंडस मूल आपण कितीतरी वेळ हातावर घेऊन खेळवीत असतो. खरे तर आपणच त्याच्याशी खेळत असतो. पण 15 किलो वजनाचा दगड घेतला तर किती वेळ आपण हातात वर धरून ठेवू शकू? त्या मुलाचे वजन भार वाटत नाही, कारण त्यातून आपणास आनंद मिळत असतो. दगड म्हणजे कोरडा पाषाण, त्याचा मात्र लगेच भार होतो. तसेच कोणत्याही कामाविषयीचे आहे. शिवाय कामात आवड निर्माण झाली तर तो काम करणारा त्या कार्याशी तदाकार होतो, तद्रूप होतो, अगदी तल्लीन होऊन जातो. अशा कामात काम करणाऱ्याचा आत्मा ओतला जातो. ते काम अधिक आत्मीयतेने होते आणि शेवटपर्यंत अगदी यश प्राप्त होईपर्यंतचा सर्व प्रवास आनंददायी ठरतो. आवडीचे काम आनंददायी तर असतेच, पण ते न थांबता न दमता यशापर्यंत जाते. कारण ज्याच्यामध्ये रुची, आवड निर्माण होते
त्यात उत्साह कायम टिकून राहतो व उत्साहाने अनेक साहसे केली जातात. धैर्य दाखवले जाते. साहसाने मारलेली उडी यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करते. एखादी उडी चुकलीच तर पुन्हा अनेक वेळा उडी मारायचा त्याचा उत्साह अभंग राहतो. श्रद्धा ही एक शक्ती आहे. श्रद्धा हा चेतनेचा सुगंध आहे. श्रद्धेमध्ये अफाट शक्ती वसत असते. ती कशाचेही काहीही करू शकते. श्रद्धा ही घनीभूत होऊन एकवटलेली ऊर्जा आहे. तिचा वापर कसा करायचा ते मात्र सत्सद विवेक बुद्धीच्या साह्याने शिकले पाहिजे. या जगात जे जे काही महान, भव्य, उदात्त, प्रचंड अशी कार्य उभी राहिलेली आहेत, मोठमोठे धर्म स्थापन झाले, जगव्यापक अशा परिवर्तनाच्या चळवळी झाल्या वा सुरू आहेत, महान ग्रंथ, काव्य, वाङ्मय, नाटके, भव्य मंदिरे, त्यावरील कलाकौशल्य, वैज्ञानिक शोध लागले, त्या सर्वांच्या पाठीमागे एक श्रद्धा वसत होती. मानवजातीला कुठल्या कुठे घेऊन जाणारे सगळे विज्ञान एका महान श्रद्धेवरच उभे आहे. विज्ञानाचा मूळ पाया आहे श्रद्धा. कोणत्याही प्रकारच्या अतिरेक्यांच्या खून, जाळपोळ, बॉम्बस्फोटापासून महान नेत्यांच्या राष्ट्र उभारणीच्या कामापर्यंतचे कोणतेही कार्य असू द्या, त्या सर्वांमध्ये विशिष्ट प्रकारची श्रद्धाच काम करीत असते. सर्व मानवी जीवन व्यापून श्रद्धा आणखी उरून राहिली आहे. महान लोकांच्या महान श्रद्धेनेच महान कार्ये उभी राहिलेली आहेत. म्हणून श्रद्धा ठेवा. स्वतःच्या सफलतेवर, यशस्वीतेवर श्रद्धा ठेवा. तुम्ही खरोखर यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा, मी यशस्वी होणारच ही श्रद्धाच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल आणि तुम्हाला यश प्राप्त करून देईल. तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद.